या 5 रात्रीमध्ये आमच्या सोबत होता आणि खूप एन्जॉय करता आले आम्हाला देखील। म्हणजे खेळीमेळीचं वातावरण त्याने देखील इथे प्राप्त केलंय। तर ओमकारचा हा सन्मान इथे आपण पाहिलाय। तर आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे नक्कीच वळणार आहोत। शिवराज पाटील या आमचे किरवलीचे शिवराज पाटील यांचा देखील इथे सन्मान केला जाईल आणि नितीन केनी यांचे मामा आहेत सदाशिव तांडेल आपण देखील यावं। कैलाश गायकर मकुम पाटील आहेत आमचे ज्ञानेश्वर पाटील आहेत यशवंत दादा पाटील आहेत सगळी मंडळी आहे। नक्कीच ते खुश आहेत आनंदित आहेत। आता मात्र इथून लगेच आपला 16 तारखेपासून मांडतोय हे सर्व खूप एन्जॉय होतं त्या स्पर्धेमध्ये। नक्कीच शुभेच्छा देऊया आपण। गुरुनाथ पाटील देखील आहेत। तर आमचे संदीप पाटील देखील आहेत। संदीप यस स्वागत आहे। तर शाल नीटा क्या बात है जोरदार टाळ्या होत्या या यस धन्यवाद थँक्यू। तर बोलूया आपण ओमकार यांच्याकडे। ओमकार घ्या आता तुम्हीच घ्या बाबा। चला स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याकडे आपण सुरुवात करतोय। चारही टीम्स या ठिकाणी उपस्थित राहायचं। बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट आणि त्या सोबतीनं बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट ए बी आणि सी डी अशा 2 पोल मधनं मालिकावीराच्या 2 कार आहेत। प्रथम पारितोषिक आहे ओम नर्मदेश किरवलीला, द्वितीय अथर्व इलेवन गावदेवी कानपोलीला, तृतीय जय हनुमान नितळसला आणि चतुर्थ मिराज विहान खाडेकर जीवदानी बामण डोंगरीला अशा 4ही संघांनी या ठिकाणी उपस्थित राहायचंय। आपण फायनल मॅचच्या मॅन ऑफ द मॅच पासून सुरुवात करतोय आणि फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच संघ अडचणीत होता, टीम स्ट्रगल करत होती, अगदी संघर्ष एकेका रन साठी सुरू होता। मॅच लेस दॅन रन बॉल होती। जो बॅटिंग साठी आला आणि क्षणात होत्याचं नव्हतं ज्याच्या फलंदाजीनं केलं आणि लगातार अगदी आपण पाहिलं षटकारांचा वर्षाव ज्याच्या बॅट मधनं राहिला अनिल पाटील ठरलाय बॉटम लाईन ऑफ दी एंड चॅम्पियन झालात। टीमला गरज होती आणि का आम्ही यांच्याशी कसं खेळू कसं नाही। तर बघा कुठलाही संघ कुठला छोटा किंवा मोठा नाहीये। तुम्ही जर आम्ही पण पहिले असंच करायचो सी डी मध्ये खेळत होतो पण 2-3 वेळा आम्हाला बी मध्ये ए मध्ये चालू झालं हळूहळू ते म्हणजे पुढे जातो माणूस। आता जसं आम्ही हारलो कानपोली हारली किरवलीची आणि आता बघितलं मी किरवलीची बॅटिंग बॉलिंग खूप चांगली आहे। त्यांनी पण म्हणजे खूप चांगला परफॉर्मन्स दिला आणि क्रिकेटमध्ये कोण मोठा नाही, जो चांगला परफॉर्मन्स करेल तो नक्कीच जिंकेल। आणि जसं आता आम्हाला थोडं बॅटफील्ड झालं का आम्ही कानपोलीशी हारलो, कानपोलीला बॅटफील्ड झालं का आपण थोडा किरवली सोबत हारलो। हे सगळ्या फील्ड सगळ्यांना होतच असतात। फक्त एवढंच की म्हणून किरवली संघ आता जिंकलाय। नेक्स्ट टाइम त्यांना सीच्या ऐवजी तुम्ही बी मध्ये टाका कारण की ते आणखीन पुढे जातील आणि त्यात पण ते क्वालिफाय होतील हे मला वाटतंय। त्यामुळे तुम्ही सुद्धा सी डी हा प्रकार न करता किमान तुम्ही जे तुम्हाला जर पॉसिबल नाही झाले सर्व टीमच्या चिठ्ठ्या उडवणार तर तुम्ही 16-16च्या चिठ्ठ्या 2 गटाच्या चिठ्ठ्या उडवा त्यात तरी एकत्र करा कारण की कंटिन्यू त्याच टीमांचे घेऊन आम्हाला पण कंटाळा आला आणि त्यांना सुद्धा कंटाळा आला असेल। आणि दुसरी म्हणजे प्रथमतः बघितलंय का प्रेक्षकांना सुद्धा सांगतो का तुम्ही जे काय कृत्य करताना हा विचार करा तो आपला सुद्धा भाऊ असेल, उद्या जर तुमची लोक जास्त असतील तो पण तुमचा भाऊ असेल। तसं करण्यापेक्षा क्रिकेटचा आनंद घ्या फक्त आणि क्रिकेटची मजा लुटा। प्रेक्षकांनी बाहेरून मजा करा कारण की आयोजकांना खूप त्रास होतोय। मी स्वतः पोलीस असून हेच सांगतो का आयोजन करताना पोलिसांची परमिशन घेताना पहिले त्यांना त्यांच्याकडे लिहून घेतात। त्यांना ऍक्च्युअली म्हणजे आयोजकाला माहित नसतं कारण पोलिसांची पोलीस सही स्वतः घेतात। काय जर आयोजनामध्ये काय झालं त्याला सर्वस्वी जबाबदार आयोजक असतात। तुम्ही भांडणं करता ट्रॉफी घेता तुम्ही घरी जाता पण निस्ताराला महिनाभर आयोजकाला लागतं। त्यामुळे कृपया मी प्रत्येक टीमला विनंती करतोय की कोणत्याही प्रकारचं आयोजनाला गालबोट लागणार नाही असं सर्वांनी करा प्लीज। भरपूर चांगलं मार्गदर्शन केलं। एक लास्ट क्वेश्चन तुझ्यासाठी ज्या अनुषंगाने आज बामणडोंगरी प्रगती करताय प्रत्येकानं पाहिलंय
ऑल टीम बद्दल काय म्हणशील? नेहमीची टीम डे नाईट असू द्या, कंटिन्यू कुठेही तुम्ही बामणडोंगरीला कॉल करा, ही टीम फ्री असली तर एका कॉलवरती येणारा सगळ्यात आधी जर कोणता संघ रायगडात तर प्रत्येकाला माहिती आहे बामणडोंगरी. ऑल टीम बद्दल 2 शब्द फक्त. ऑल टीम काय, टीम बद्दल बोलावं तेवढं कमी. ऍक्च्युअली माझ्याकडे शब्द नाही आहेत, कारण की सर्वस्व पणाला होतात. कोण नोकरीवर जात नाही, कोण झोपत नाही, डे नाईट कंटिन्यू करतात. खरोखर मी माझ्या प्लेयरांचं खरोखर मी ऋणी आहे की तुम्ही माझ्या एका शब्दावरती प्रत्येक टुर्नामेंट खेळायला तुम्ही येतात. त्याबद्दल खरोखर मी तुमचा आभारी आहे आणि तुमच्या घरातल्यांचा सुद्धा आभारी आहे, कारण की कोणताच विचार तुम्ही करत नाही का. आज ऍक्च्युली 3 प्लेयर माझे इंजर्ड आहेत. रोहित, आदित्य, ओमकार ऑलरेडी इंजर्ड, संदेश वगैरे सगळे इंजर्ड, तकदीर वगैरे, पण तरी सुद्धा ते खेळले. आज भानुदास UNPL होता, पण त्याचा सगळ्याच्या विता अडकलेला. 3 फोन झाले मी येऊ का, पण आमची UNPL एक रूल आहे, तो स्वतः कॅप्टन होता टीमचा, त्याला यायचं होतं पण त्याला बॅन केलं असतं म्हणून तो आला नाही. पण आदित्य त्या टीम मध्ये होता, पण तरी सुद्धा त्यांनी आदित्यला पाठवलं इथं. त्याबद्दल खरोखर मी त्याचा आणि आदित्य सगळ्यांचा मी आभारी. आणि जर मी काय टीम मध्ये कोणाला काय बोल असेल तर मी त्यांची सुद्धा माफी मागतो. जर मी काय रागात बोल असेल, पटकन असेल तर मला त्यांनी माफ करा आणि खरोखर शेवटपर्यंत असं सपोर्ट करा. आपण रायगडमध्ये काय आपण अव्वल सर्व ठिकाणी राहू आणि रायगडचं नाव अजून वरती न्यायचा नक्कीच प्रयत्न करू. तर हा होता एक यशस्वी संघनायक जीवदानी बामणडोंगरीचाच. यानंतर आपण तृतीय पारितोषिक देत आहे जय हनुमान नितिळस संघाला 25,555 आणि तृतीय पारितोषिक आणि हा मानाचा गावदेवी चषकाचा करंडक देऊन जय हनुमान नितिळस संघाचा आपण करतोय या ठिकाणी सन्मान. तर चला या विनंती आहे टीम जय हनुमान नितिळस, आपण आपला पुरस्कार स्वीकारण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहायचं. पटकन या, कारण आपल्याला प्राइस सिरेमनी थोडी लवकर कंप्लीट करायची आहे, वेळ भरपूर जास्त जातोय. तर हे पारितोषिक देण्यासाठी आपण या ठिकाणी आमंत्रित करतोय आदरणीय राम पाटील, आपले ऑर्गनायझर नितेश यांच्या पिताश्री, त्यांच्या शुभ हस्ते आपण हे चतुर्थ पारितोषिक या ठिकाणी देतोय 25,555 आणि ही मानाची गावदेवी ट्रॉफी आणि संघ आहे जय हनुमान नितळस. अभिनंदन जय हनुमान नितळस. या स्पर्धेतील तृतीय पारितोषिक 25,555 आणि गावदेवी चषक देऊन आपण त्यांचा करतोय या स्पर्धेतील एक विशेष सन्मान. यानंतर देतो आपण या स्पर्धेतील बेस्ट फील्डर ऑफ द टुर्नामेंट आणि या स्पर्धेतील बेस्ट फील्डर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार या ठिकाणी दिला जाईल. 4 टीम्स आपल्याकडे आणि त्यातून 48 संघातनं सर्वाधिक सुंदर क्षेत्ररक्षण ज्या खेळाडूनं मैदानावरती दाखवलं, या स्पर्धेतील कॅच ऑफ द टुर्नामेंट ज्या खेळाडूनं पकडली, संघ जय हनुमान नितळस आणि खेळाडू रवी काठे, प्रसाद पंढरीनाथ पाटील यांच्याकडनं शूज आहेत बेस्ट फील्डर ऑफ द टुर्नामेंट साठी आणि ते आपण देतोय विकासदादा केणी आणि नेहाल ठाकूर यांच्या शुभ हस्ते. रवी काठे ठरला या स्पर्धेतील बेस्ट फील्डर ऑफ द टुर्नामेंट. अभिनंदन रवीच्या बिहाफ मध्ये त्याचे टीममेट्स या ठिकाणी पारितोषिक स्वीकारतात. यानंतर आपण देतोय स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज, ज्या गोलंदाजानं 4 मॅच मध्ये 4 षटक टाकत 8 विकेट्स काढले आणि या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ज्याच्यासाठी एक कूलर आहे आणि त्या सोबतीनं एक अतिशय सुंदर अशी आपण ट्रॉफी देऊन त्याचा सन्मान करणार आहोत. आणि या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट 4 मॅच 4 षटक तर रवी काठे, आपण जी ट्रॉफी घेऊन गेलात ती जरा वरती घेऊन या. चुकून तुम्हाला बॉलरची आली आहे आणि फिल्डरची इकडेच बाकी आहे. वाह भाई लोक, मोय मोय. आपण देतो या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज आणि हे पारितोषिक आपण देऊ नितीन दादा केणी यांच्या शुभ हस्ते आणि नितेश पाटीलच्या शुभ हस्ते. 4 मॅच आणि डिफेंड करताना स्पेशली ज्यांनी इकॉनॉमिकल षटकर टाकली
8 विकेट्स काढले आणि इम्पॅक्टफुल बॉलिंग होती स्पेशली, त्यामुळे त्याचा उत्कृष्ट गोलंदाज म्हणून या ठिकाणी रोल निभावण्यात आला. आणि संघ अथर्व एंटरप्राइजेस कानपोली, गोलंदाज चेतन पाटील. तर चेतनने यायचं, त्याला दिला जाईल या ठिकाणी एक कूल आणि त्या सोबतीनं नितीन शेठ, मायाशेठ केणी, उद्योजक धरणा यांच्याकडून आलेली ट्रॉफी स्वर्गीय मायाशेठ अनंता केणी यांच्या स्मरणार्थ आणि हा कूलर देऊन आपण अपकमिंग यंग टॅलेंट कानपोलीचं अभिजित गोविंद पाटील बोरले यांच्याकडून आपल्याला कूलर आहे आणि ते देऊन आपण सन्मानित करतोय या ठिकाणी चेतन पाटीलला. अभिनंदन चेतन. आणि फलंदाजासाठी देखील आपल्याला एक कूलर आहे, आपण बॅटर्स नंतर देतोय. या स्पर्धेतील आता आपण देतो सेकंड ट्रॉफी आणि टीम अथर्व 11 गावदेवी कानपोली 55,555 आणि या स्पर्धेतील आपण देतोय सेकंड ट्रॉफी आणि संघ अथर्व एंटरप्राइजेस कानपोली. तर कानपोलीने यायचं पूर्ण टीम आणि आदरणीय पुरस्कर्ते भोलेनाथ शेठ पाटील आपण या आणि ही ट्रॉफी आपल्या चारही ऑर्गनायझर्सच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण देणार आहोत. अथर्व एंटरप्राइजेस कानपोली हा संघ ठरलाय या स्पर्धेचा रनर अप. अतिशय चांगलं क्रिकेट शेवटच्या टप्प्यापर्यंत दाखवलं. 1 बॉल 5 रनची गरज, क्वालिफायरची मॅच षटकार ठोकला आणि हा संघ एक कठीण परिश्रम करून फायनल पर्यंत आला आणि सुधीर पाटील आणि त्याची आर्मी या ठिकाणी ठरली आहे मैदानावरती रनर अप 55,555 आणि गावदेवी चषक धरणाचा उपविजेता गावदेवी कानपोली अथर्व एंटरप्राइजेस. अभिनंदन टीम कानपोली. यानंतर आपण देतोय या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज. चौकार ज्यांना मारले 4, षटकार मारले ज्यांना 6, 4 मॅच 24 चेंडू आणि ज्यांना धावा बनवल्या 61 आणि बस बॅटर ऑफ दी टुर्नामेंट ही ट्रॉफी आणि अभिजित कडनं आलेलं जे कूलर आहे ते देऊन आपण या ठिकाणी या स्पर्धेतील बस बॅटर ऑफ दी टुर्नामेंटचा किताब देतोय. षटकारांचा बैताज बादशाह प्रशांत पाटील किरवली तो ठरला या स्पर्धेतील बस बॅटर ऑफ दी टुर्नामेंट. तर या आपण नानूला या ठिकाणी देऊयात उत्कृष्ट फलंदाजाचा किताब. तर कूलर गुलशनला द्यायची स्पेशली, त्यांनी ऑलरेडी बुक करून ठेवली आहे. त्याचा तर नानू थांबायचं 2 मिनिटं. आज चॅम्पियन झालात नानू, फक्त 2 मिनिटं थांबा. चला राहू दे तर राहू दे. मंगेश एकटा किती बोलेल. तर त्या या स्पर्धेतील अजूनही 3 पारितोषिक या ठिकाणी बाकी आहेत. एक म्हणजे चॅम्पियन 1,11,111 रुपयाचं आणि 2 ती पारितोषिक आहेत की ज्याच्याकडे प्रत्येक 48 टीमचं लक्ष मॅचच्या पहिल्या सामन्यापासून होतं आणि आता आपण देतोय बी आणि आपण पाहता ए पोलसाठी एक मालिकावीर आहे, सी आणि डी या पोलसाठी एक मालिकावीर आहे आणि मालिकावीर आपण समोरच देणार आहोत आपल्या या ठिकाणी मंचाच्या. नंतर फोटो काढू, इथे आपण देऊयात की चांगलीच लोकेशन आपल्याकडे. तर आपल्या प्राइस सेरेमनी बॉक्स मध्ये देखील आपण या ठिकाणी इन्व्हाइट करतोय आणि सी आणि डी पोल मधनं सर्वात आधी आपण देतोय मालिकावीराची बाईक आणि सोन्या पावशे नितळस 5 मॅच 29 अगदी बॉल मध्ये 71 धावा, चौकार 8, षटकार 3, ओव्हर 6, विकेट 4 असा ऑलराऊंडर सोन्या पावशे ठरलाय. या स्पर्धेतील सी आणि डी गटातनं मालिकावीर अरविंद दादा यांच्याकडनं 2,000 रुपयाचं पारितोषिक ते देखील सोन्या पावशेला आलाय. बाईक नंबर 4 लोडेड, रायगडचा नवा बायकरमॅन तयार होताना तुम्ही पाहताय. नाव लक्षात ठेवा, सोन्या पावशे. 2 मिनिटं थांबायचं सोन्या. आणि अजून एक महत्वाची सूचना, ज्या टीमला बाईक मिळाली आहे त्यातील काही प्राइज मनी ऑलरेडी जे पासिंग अमाऊंट आहे ते कट केलेलं आहे, ते लक्षात ठेवा. तर सोन्या पावशे सोबत थोडी चर्चा करू
थँक्यू सो मच सगळ्या मान्यवरांचं मनपूर्वक आभार. स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे सरपंच पिसारवे, त्यांच्याकडनं ही ट्रॉफी आपल्याला स्पॉन्सर झाली आहे. संतोष शेठ म्हात्रे यांच्याकडनं त्यांच्या धर्मपत्नीच्या स्मरणार्थ. सोन्या बाईक नंबर 4. काय म्हणशील, वय सांग आधी सगळ्यांना. 22. आज अलीकडच्या काळात मला आजही आठवतं ज्यावेळी सोन्या पावशा आला, मैदान होतं मोरबेचं, सहज बोलता बोलता बोलून गेलो, दिस इज रिअल डायमंड ऑफ MIDC टेनिस बॉल क्रिकेट. आज सेकंड टाइम तुला बघतो आणि तुझ्या हातामध्ये मालिकावीराची ट्रॉफी आहे. काय सांगशील, ज्या अनुषंगानं वैयक्तिक तू मैदानावरती बॅटिंग करतो बेधडकच. नाही, मला माझ्या टीमचा खूप सपोर्ट असतो आणि ग्रामस्थांचा. ते प्रत्येक मॅच बघायसाठी माझे येतात. ज्या अनुषंगाने सध्या तुझी बॅट बोलती आणि बॉलिंग म्हटलं ना तर येणाऱ्या काळामध्ये सोन्या पावशा बॅटर म्हणून नाही, एक गोष्ट लक्षात ठेवा, ॲज अ बॉलर म्हणून अख्खं महाराष्ट्र गाजवेल आणि नितज गावाचं नाव करेल. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या सोन्या पावशासाठी. एक शेवटचा प्रश्न, ऑल ओव्हर टुर्नामेंट खेळताना कसं वाटलं? खूप छान वाटलं. बाईक नंबर 4 मिळाली आहे. मी म्हणाल इथनं जर अजून हा खेळाडू 10 वर्ष खेळला, 35 हा आकडा तुम्ही कमीत कमी पकडून ठेवा. पुढच्या वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा सोन्या पावशेला. यानंतर आपण देतो स्पर्धेतील ए आणि बी पोल मधनं मालिकावीराची बाईक, जिथे आपण पाहिल्या टीम्स, एक कानपोली आणि एक अली मैदानावरती जीवदानी बामण डोंगरी. तर आपण रामशेठ पाटील, त्या सोबतीनं विकासदादा केनी आणि आपल्या पूर्ण व्यासपीठावरती मान्यवर आणि आपले समालोचक मित्र मचिंद्र सर आणि संदीप सरांना इन्व्हाइट करतोय. ट्रॉफी आपल्याला आली आहे स्वर्गीय सावित्राबाई बाबूराव पाटील यांच्या स्मरणार्थ. श्री महेशबाई बाबूराव पाटील, माननीय नगरसेवक, कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्याकडून ही मालिकावीर आली आहे आणि मालिकावीराची बाईक आपल्याला स्पॉन्सर्स केली आहे ए आणि बी पोल मधली आदरणीय महेशदा पाटील यांच्या माध्यमातून. आणि 2 टीम्स आहेत, खरं तर आता 4 नाही आहेत, त्यामुळे उत्कंठ अजूनही शिगेल आहे. आणि मालिकावीराची बाईक जी ए आणि बी पोल मधनं थोडाच वेळात आपण व्यासपीठावरती देतोय. रन्स आहेत टोटल अगदी ऑल ओव्हर आपण पाहिल्या तर टुर्नामेंट मध्ये 92, चौकार मारलेत 11, षटकार मारलेत 4 आणि टीम रायगड टेनिस बॉल क्रिकेट वरती अधिराज्य गाजवणारा जीवदानी बामण डोंगरीचा सलामीचा तेच तर्रार संदेश गोंधळी तो ठरला या स्पर्धेतील मालिकावीर. अभिनंदन संदेश, क्या बॅटिंग केली ऑल ओव्हर टुर्नामेंट मध्ये, क्लास बॅटिंग म्हणजे संदेश गोंधी. चला 12th मॅनला आज शेअर जास्त द्या, खांद्यावरती तेवढा लांबून आणला, तुझीच वाट पाहत होतो भावा. येणाऱ्या काळामध्ये एखादी बाईक याला पण दिली ना बामण डोंगरी, हरकत नाहीये. फक्त कूलर नका देऊ, किती ठेवल घरी. तर या आपण संदेश गोंधीचा करतो सन्मान. ऑल ओव्हर टुर्नामेंट मध्ये रन्स बनवल्या 42 चेंडू 92 आणि 5 सामने मैदानावरती तो खेळला. चौकार मारले 11, षटकार मारले 4. आपण थोडी चर्चा आता संदेश गोंधळी सोबत करू. तर सगळ्या व्यासपीठाचं मनपूर्वक आभार. आदरणीय महेशबाई पाटील यांच्याकडनं बाईक आपल्याला स्पॉन्सर झाली होती. थोडी चर्चा आता संदेश सोबत तर बनते. करिअर मधली बाईक नंबर फर्स्ट पहिली भेटली आहे म्हणून तिकडे जल्लोष फार मोठा होता. पण अलीकडच्या काय सवय झाली आहे बामण डोंगरीला, सर्व प्राईजची टीमवर्क भरपूर चांगलं असतं, ऑल टीम बाउंडिंग स्ट्रॉंग असतं. तुला टीम बद्दल किंवा ऑल पाठीराख्यांबद्दल काहीच विचारणार नाही. ऑल ओव्हर टुर्नामेंट मध्ये बामण डोंगरीनं जे आयडल क्रिकेट दाखवलं आणि नेहमीच जे पुरस्कार ते तुम्हाला स्पॉन्सर्स करत असतात, आज प्रकाशदादा खाडेकर यांनी स्पॉन्सर्स केलं होतं. सगळ्यात आधी पॅकर बद्दल काय सांगशील? पॅकर म्हणजे आम्हाला पहिले पॅकर म्हणजे नव्हतेच कोणी, आम्ही पहिले आमच्या एरियामध्येच खेळत होतो. तेव्हा मी पण टीममध्ये होतो. मी आता 3 वर्ष, 3रा वर्ष मी टीममध्ये आलो. पहिले आमचे अमरशेड होते, तेच टीम टाकायचे सगळीकडे पोरांना घेऊन. पण आता ही यंग पोरं तयार झाली, त्यांच्या परफॉर्मन्स मुळे आम्हाला पॅकर तयार झाले जातात आणि सगळीकडे 1, 2, 3 पण पॅकर तयार होतात आमची टीम टाकण्यासाठी. आणि इतकी पॅकरची गर्दी असते की मी नेहमी म्हणतो की पॅकर मध्ये जर रेकॉर्ड कोणत्या टीमचा आहे ती बामण डोंगरी आहे. 92 धावा आल्या, चौकार जास्त होते, षटकार फार कमी होतं. व्हेरी मच निडेड, जिथे जिथे गरज होती तिथे बॅटचं तो उघडत होतं. खेपट्टी बद्दल काय सांगशील आणि काय म्हणशील टुर्नामेंट बद्दल? आज मालिकावीराची पहिली बाईक तुझ्या नावावरती कुठून आहे? तर गावदेवी चषक धरणा. आयोजन तर खूपच सुंदर होतं आणि एवढ्या मोठ्या मॅचेस खेळवणं म्हणजे त्यांचे मी आभार मानतो. आणि बाईक भेटली त्यांच्याच टुर्नामेंटला, त्यांना पण थँक्यू बोलतो. काय म्हणशील? प्रत्येक स्पर्धा आपण पाहतो 32 संघ, 48 संघ, कधी अजून एक्स्ट्रा टीम असतात. मालिकेवरची बाईक फक्त एकच असते. आज या चौघांनी जे केलंय ते काहीतरी वेगळं आहे
आणि 48 संघ एकत्रित करून बरोबर 5 दिवसामध्ये परफेक्ट पॅकेज टुर्नामेंट कंप्लीट कसं असावं आज गावदेवी चषकानं दाखवलं. तर आयोजकांबद्दल काय म्हणशील आणि 2 बाईकची संकल्पना इथनं हा नवा ट्रेंड एक नवा अध्याय रायगड टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सुरू होईल तर काय म्हणशील गावदेवी चषकाबद्दल? असा म्हणजे ट्रेंड चालू राहिला तर चांगलंच होईल, कारण आम्ही म्हणजे सर्व टीम ए गटातल्या तिथं स्कोर थोडा कमी होतो आणि लो गटातून खालून येणारी टीम ती जास्त स्कोर करते आणि त्यांना जास्त करून बाईक भेटण्याची संधी असते. नाही पण या स्पर्धेमध्ये तसं नसतं झालं, कारण सोन्याच्या बॅटमध्ये होत्या रन्स 71, विकेट्स होते 4, त्याच्या झाले असते 91, तुझ्या रन्स होत्या टोटल 92. ही तू डिझर्व करत होता आणि तुला मिळालीच असती. बट सोन्या पावशे आणि आज तू ही 2 नावं उद्या बायकरमॅन म्हणून इथनं जाणार आहेत. तर शेवटचा लास्ट क्वेश्चन, बाईक आज कोणाला डेडिकेट करशील आणि कोणाचा गुड लक होता स्पेशली आज बाईक मिळाली? डेडिकेटेड तर सर्वांनाच करू शकतो, कारण टीमने परफॉर्मन्स तेवढा मोठा गट होता 12चा. सगळ्या टीम चांगल्याच होत्या, टॉपच्या टीम होत्या आणि बॉलरांनी बॉलिंग पण चांगली केली आणि सर्व टीमनी परफॉर्मन्स पण चांगला दिला. आणि मेन म्हणजे मला प्रॅक्टिससाठी जे 7-7 बॉलर आमचे गिरणी कट्टावाले आहेत ते नेटमध्ये मला कधी पण जाऊ दे खेळायला 200-300 बॉल आरामात टाकतात ते, मग मी एकटा बॅटिंग करत असतो. पार्टी बिटी द्यायला लागते संध्याकाळी? ती फिक्स आहे उद्या. मग आज या स्पर्धेतनं पहिली बाईक जीवदानी बामणडोंगरीच्या संदेशा नावावरती जाती आहे, त्याचं करूयात आपण विशेष अभिनंदन. आणि ऑल ओव्हर सक्सेसफुल टुर्नामेंट राहिली, कोणताही अडथळा नाहीये. अनेक साऱ्या अडथळ्यांवरती मात करून या चौघांनी आज जे काही केलं ते उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं. त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या शिवाजी पाटील, नितीन केणी, निहाल ठाकूर आणि नितेश पाटीलसाठी. खरं तर अडथळे अनेक आले, बट या चौघांनी आज रायगड टेनिस बॉल क्रिकेटला इतकंच सांगितलं, न हम गिरे न हमारे उम्मीद के मीनार गिरे, हमें गिराने में कई लोग हजारों बार गिरे. वन ऑफ द सक्सेसफुल टुर्नामेंट गावदेवी चषक इथे यशाच्या दिशेनं वाटचाल करते. आता शेवटचं आणि अंतिम पारितोषिक 1,11,111 आणि 48 ग्रामीण संघातनं दरारा दबदबा कुणाच्या नावाचा? ओम नर्मदेश्वर किरवलीच्या नावाचा. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. ओम नर्मदेश्वर किरवली गावदेवी चषक धरणाचा विजेता चॅम्पियन संघ. सर्वांनी यायचं, ऑल टीम्स आणि जे काही तुमचे मुख्य आहेत व्यासपीठावरती आमचे मान्यवर, आपण सर्वांनी या. स्वर्गीय पांडुरंग जोमा पाटील यांच्या स्मरणार्थ जनार्दन पांडुरंग पाटील साहेब, माननीय सरपंच रोहिंजण आणि संचालक दी अर्बन बँक पनवेल यांनी पुरस्कृत केलेली ही पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आणि या गावदेवी चषकाचा दुसऱ्यांदा चॅम्पियन आहे संघ या ठिकाणी आपण पाहताय तो म्हणजेच ओम नर्मदेश्वर किरवली. गुलशनचा गुडलक आहे आम्हाला, त्यामुळे गुलशनला स्पेशल पार्टी द्यायला हवी नानू दादा, हरकत नाहीये. चला अर्धा गावच आलाय, स्वागत आहे. या प्रशांत दादा, मयूर दादा, सगळे आपण. चला एक तरी टीम प्लेयर्स या ट्रॉफी घेण्यासाठी. चला मंगेश आला. वन ऑफ द सक्सेसफुल ड्रीम आज या ठिकाणी आपण पाहिलं आणि ते पूर्ण झालं. अभिनंदन ओम नर्मदेश्वर किरवली. आणि विजेते विजेतेच असतात, ते प्रत्येक गोष्ट नव्यानं करतात म्हणून विजेते हे विजेतेच असतात. चला आता आपल्या सोबत मंगेश पाटील. ऑल टुर्नामेंट गाणी होते गाणी ऑल टुर्नामेंट सक्सेस झाली आहे. क्लायमेट सातत्यानं आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये थंड राहिला, बट असं म्हटलं जातं की तू आला की क्लायमेट हॉट होतं, कारण तुझ्या आवाजामध्ये गोडवा आहे आणि एक वेगळा तुझा स्वभाव आहे. आधी फरमाईश आहे की 1,11,111 रुपयाचं पॉकेट अजूनही ऑर्गनायझर्स कडे, एक सॉन्ग त्यानंतर हे पॉकेट किरवलीला दिलं जाईल. चालेल चालेल. हेलो 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 हेलो. अच्छा चलता हूँ दुआओं में याद रखना, मेरे जिक्र का जुबां पे सुवाद रखना, दिल के संदूकों में मेरे अच्छे काम रखना, चिट्ठी तारों में भी मेरा तू सलाम रखना. अंधेरा तेरा मैंने ले लिया, मेरा उजला सितारा तेरे नाम किया. चन्ना मेरे आ चन्ना मेरे आ चन्ना मेरे आ बेलिया ओ पिया. धन्यवाद धन्यवाद.
क्या बात आहे भाई. अरिजित सिंग कुठेतरी आज आपण म्हणूया आपल्या आगरी रॉकस्टार समोर थोडा फिका वाटेल. आणि काय सॉन्ग होतं, कडक ब्युटिफुल आवाज होता. बट फरमाईश अशी पण आहे की प्रत्येक वेळी हाच एक सॉन्ग येतो, अजून काहीतरी एक न्यू सॉन्ग यायला हवं. दो लफ्ज की है बातें कही है, क्यों दरमिया फिर रुकी रुकी, कभी न पाए रभी न पाए, क्यों बेवजह है ये बेबसी. तुम में हम है, हम में तुम हो, तुमसे हम है, हमसे तुम हो, किस्मतों से मिलते हैं दो दिल यहाँ, हर किसी को नहीं मिलता यहाँ प्यार जिंदगी में, हर किसी को नहीं मिलता यहाँ प्यार जिंदगी में. खुश नसीब है हम जिन सॉरी जय श्री राम गाने बोला. जय श्री राम तुझा बोल. जय श्री राम देख रहे. हॅलो ए जय श्री राम कानराव. जय श्री राम. मी क्लासेस जॉईन केलेत कधीपासून, पण ट्राय करतोय हल्ली सध्या. सो बेस्ट ऑफ लक मित्रा. टीम चॅम्पियन झाली आहे. ऑल ओव्हर क्रिकेट भरपूर सुंदर राहिलं. काय म्हणशील पूर्ण ओम नर्मदेश्वर किरवली बद्दल आणि या स्पर्धेबद्दल? स्पर्धा खूप छान झाली. आणि माझ्या टीम बद्दल बोलायचं झालं तर प्रत्येकाने एवढा एफर्ट लावला की, कारण फायनल मध्ये कानपोली संघ जो ऑस्ट्रेलियन संघ मानला जातो, एवढा चांगला संघ, ज्याच्या वेळेस धावा 2 ओव्हरमध्ये फक्त 5 धावा झाल्या होत्या. त्याच्यानंतर अनिल ज्याने मात्र 3 चेंडूमध्ये 3 षटकार लावले आणि पुन्हा एकदा त्यांनी दाखवलं की मी विनर होतो. कारण की आमची मॅच काल झाली होती पाले बुद्रुक येथे, तेथे 4 चेंडूमध्ये 10 धावा पाहिजे होत्या. जवळजवळ आम्ही आशा संपवल्या होत्या की मॅच हरणार आता. आणि त्यावेळेस अनिलने मात्र 3 चेंडूमध्ये 10 धावा काढून आम्हाला फायनलच्या सुपर 12 मध्ये त्यांनी आम्हाला पोहोचवलं. तर त्याच्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो. आणि गोलंदाजा नवनाथ आणि आविष्कार यांनी खूप चांगली गोलंदाजी केली. त्याच्या जोरावर मात्र टीमचा सपोर्ट झाला आणि मात्र विनर झालो आम्ही. खूप आनंद होतोय. तुझ्या आवाजाचा एक विशेष सन्मान आम्ही करतोय. नितीन दादा केणी यांच्या शुभ असते आणि तदनंतर आपण या स्पर्धेला निरोप देऊ. निहाल, शिवाजी दादा, नितेश आणि नितीन केणी या सगळ्यांनी अफाट मेहनत घेतली ऑल ओव्हर टुर्नामेंट साठी. तर थँक्यू सो मच. 5 रात्री जे प्रेम आपण सर्वांनी दिलं त्याबद्दल आपलं विशेष आभार. आणि ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाली असे या ठिकाणी आम्ही जाहीर करतो. भेटू पुन्हा 13व्या पर्वात. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवराय.